नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजितदादा गट यांच्यातील विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असून तरी प्रत्यक्षात दोन्ही बाजूंमध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवे राजकीय पडसाद उमटले आहेत। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात व्याख्यानाला विरोध झाल्यानंतरही अमोल कोल्हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले। कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य केले। या संदर्भात अनेक चर्चा झाल्याचे ऐकतो, मात्र त्याबाबत मला अधिकृत माहिती नाही। दादा आता आपल्यात नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी सावध भूमिका त्यांनी घेतली। मात्र छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलताना कोल्हे यांनी महत्त्वाचा दावा केला। जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर भुजबळांसारखा वरिष्ठ नेता संसदेत असणे आवश्यक होते। अजितदादांनी एकदा ओघात भुजबळ साहेबांनी राज्यसभेत जावे अशी इच्छा व्यक्त केली होती। आमच्यात अशी अंतर्गत चर्चा झाली होती, असे ते म्हणाले। सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती आखणाऱ्या व्यक्तींची नावे पुढे येत असतील तर अस्थिरता निर्माण होऊ शकते, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे। एकंदरीतच छगन भुजबळ हे राज्यसभेमध्ये जावे असं म्हणत अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।